सॉल्व्ड एक्झाम्पल मतलब फोर्थ एक्झाम्पल. इथे आपल्याला ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची आहे. तर डिटर्मिनंटमध्ये 4 एलिमेंट्स आहेत, 1 2 3 अँड 4. तिथे आपल्याला आधी क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचे आणि त्यांच्यामध्ये सबट्रॅक्शन घ्यायचे, वजाबाकी घ्यायचे. इक्वल टू 4 इंटू log of 2 with the base 4 minus 2 into log of 2 with the base 4 equal to log of 2 raised to 4 with the base 4 minus log of 2 square with the base 4 means log. Now 2 raised to 4 means 2 into 2 into 2 into 2 means 4 into 4 equal to 16. So log of 16 with the base 4 minus log 2 square means 4 with the base 4. Now 16 means 4 square. So take here 2, then log of 4 with the base 4 minus log of 4 with the base 4. तर इथे आपण 16 च्या ऐवजी काय केले, 4 स्क्वेअर घेतलेले आणि इथे 2 घेतले आणि इथे 4 लिहिलेले. लॉग ऑफ 4 विथ द बेस 4 अँड लॉग ऑफ 4 विथ द बेस 4. तिथे हे दोन्ही सारख्या टर्म्स आलेत. नाउ वी नो दॅट लॉग ऑफ 4 विथ द बेस 4 इक्वल टू 1. तर इथे लॉग ऑफ 4 आणि बेस 4 याची व्हॅल्यू किती येते, 1 आहे. याची व्हॅल्यू 1 आहे. मग त्यामुळे 2 इंटू 1 मायनस 1 इक्वल टू 2 minus 1 means 1. Therefore here value of this determinant is 1. Answer is here 1. मग ह्या डिटर्मिनंटची किंमत किती आहे, 1 आहे.